आज धुळवडीचा सण आहे आणि त्यामध्ये शुक्रवार आलेला आहे आणि त्यामुळे चिकन आणि मटणावर ताव मारणाऱ्या खवय्यांनी चिकन आणि मटण शॉपच्या दुकानाबाहेर रांगा लावलेल्या आहेत। मुंबई आणि उपनगरामध्ये अनेक ठिकाणी या दुकानांबाहेर अर्धा किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची वाढलेली संख्या पाहता सध्या मटणाचा भाव 780 रुपये किलोवर गेलेला आहे आणि तरी सुद्धा नागरिकांनी इथे मटण खरेदीसाठी गर्दी केलेली आहे। मुंबईप्रमाणेच ठाण्यामध्ये सुद्धा नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। ठाण्यामध्ये सुद्धा मटणाच्या दुकानाबाहेर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। इथे मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच रांगा लागलेल्या आहेत। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय, मुंबई आणि ठाण्याबाहेरचं हे दृश्य आहे। मटणाच्या दुकानासमोरची ही रांग आहे। धुळवडीचा सण आहे त्यामुळे तिखट जेवण केलं जात आहे आणि जे चिकन खातात किंवा मटण खातात त्या सर्वांनी आज सकाळपासूनच दुकानाच्या बाहेर रांगा लावलेल्या आहेत। पाहुणे सुद्धा येत असतात आणि त्यामुळे सर्वत्र नातेवाईकांसोबत एकत्र बसून जेवणाचा बेत आखला जातो आणि त्यासाठी सकाळपासूनच मुंबईकरांनी आणि त्याचबरोबर ठाण्यातल्या नागरिकांनी या दुकानांबाहेर रांगा लावलेल्या आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळे यांनी। पाहूयात। धुळवड निमित्त जे आहे ते ठाण्यातील मटणांच्या दुकानाबाहेर मोठ्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। पाहिलं तर तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर ही मटण दुकानाबाहेरची रांग आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर अगदी सकाळपासूनच जे आहेत अनेक नागरिक मटण खरेदी करण्याकरिता मटणाच्या दुकानाबाहेर रांगा लावून उभे आहेत। गेल्या तासभरापासून असतील किंवा 1.5-2 तासांपासून हे नागरिक जे आहेत मटणाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। तर लांबच लांब रांगा ज्या आहेत मटण खरेदी करता ग्राहकांच्या या ठिकाणी दिसून येत आहेत। माझ्यासोबत काही नागरिक आहेत। दादा, कधीपासून थांबलाय लाईनीमध्ये? 1 तास होऊन गेला। आता धुळवडी शुक्रवार आले, खायचा दिवस आहे, मजा करायची। कितीही महागाई झाली तरी आपले सण आपण साजरे करायला पाहिजे। धुळवडीचा कसा प्रकारे बेत आखलाय? सकाळी 8 वाजल्यापासून उभा इकडे आणि इथे एवढी जी रांग लागली याच्यावेळी इथे चिकन आणि मटण खूप चांगलं मिळतं। म्हणजे इथे आसपासची दुकान आहेत त्यापेक्षा चिकन मटण चांगलं मिळतं। त्यामुळे त्या उभा आहे मी आणि आता वीकेंड आला आहे मोठा, 3 दिवस सुट्ट्या आहेत। त्यामुळे 1-1.5-2 किलो चिकन मटण घेऊन जाईन आणि बस 3 दिवस मजा करायची। निश्चित पाहिलं तर मोठ्या लांबच लांब रांगा ज्या आहेत या मटणाच्या दुकानाबाहेर पाहायला मिळत आहेत। तर अनेक ठाणेकर नागरिक जे आहेत ते मोठ्या उत्साहामध्ये धुळवड जी आहे ती साजरी करताना देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।